वेलकम बॅक टू द व्हिडिओ गाइस। आणि आज आपले परत एकदा ब्लॉगमध्ये तर गाइस आता चाललोय आपण ट्रिप आहे आपली तामिनी घाट। तर आता सीएनजी भरायला आलोय आपले पेट्रोल पंपामध्ये, ह्या हांडेवाडीच्या पेट्रोल पंपामध्ये आपण सीएनजी भरायला आलोय। तर आता थोड्याच वेळात आपण तामिनी घाटाच्या जे रोडला जाणार आहे। तर मी तुम्हाला पूर्ण सीन दाखवतो तामिनी घाटाचा। तर चाललोय आपण कात्रजकडे। आता कात्रजवरून आपल्याला घाटामध्ये जायचं, कात्रज घाटामध्ये तिथलं पण तुम्हाला म्हणजे दाखवतो, वॉटरफॉल दाखवतो तिथले पण तुम्हाला। काही आता आलोय आपण कात्रजमध्ये आणि हे कात्रजचं उड्डाण पूल बघा, छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पूल। तर आता आपण म्हणजे मुंबई हायवेवरनं आपल्याला जायचं आहे आतमध्ये। आता आपण चाललोय नवले ब्रिजवर। नवले ब्रिजची काही कोणाकोणाला स्टोरी माहिती त्यांनी हे करा, चॅट करा, म्हणजे कमेंट करा त्यांनी कोणाकोणाला स्टोरी माहिती नवले पुलाची। हे बघा आता आपण सर्व चाललोय। तर आता आपण कात्रजच्या बाहेर गेल्यावर घाटात गेलो, मस्तपैकी एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तर तुम्ही बघा। तर गाइस आता आपण लागलोय मेन हायवेमध्ये आपल्या तामिनी घाटाच्या मेन हायवेमध्ये लागलेलो आहे। तर बघा, तर गाइस आता आपण नवले ब्रिजच्या खाली, तर हे बघा वरचा नवले ब्रिज, ही पूर्ण लाईन नवले ब्रिजची आहे। आणि तर गाइस आता आपल्याला लागली डोंगर पर्वत रांग, हे बघा सह्याद्री डोंगर पर्वत रांग। इथून आपण नवले ब्रिजच्या तिथून आल्यावर आता आपल्याला पर्वत रांग लागलेली एकदम अशी। हा मुंबई नॅशनल हायवे एकदम, इथून पनवेल परत लोणावळा। आता मोशीच्या म्हणजे जंगल आहे पूर्ण, या साईडला पण जंगल आहे, ह्या साईडला पण जंगल आहे। अशा ठिकाणी आता आपण म्हणजे गाडी घेऊन चाललोय, फोर व्हीलर आपली वॅगनर। तर आपण जे लांबचे प्रवास करतो म्हणजे घाट। आता आपण हे पिरंगुट गाव म्हणजे पिरंगुट गावामध्ये आता आपण, आणि आपल्याला घाट चालू झालेला आहे। थोडंच म्हणजे वेळात घाट आपल्याला चालू होणार आहे। हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, कसलं भारी वातावरण। हे बघा हा सगळा व्ह्यू एकदम सह्याद्री पर्वत रांग, एकदम धबधबे गाइस, एकदम भारी, एकदम मुख्य वातावरण। एकदा तुम्ही पण येऊन बघा तामिनी घाट। जे आले ते त्यांनी बघितलं असेल, जे नाही आले ते एकदम भारी वातावरण आहे गाइस। आणि एकदम टोककडा विडा तिथे ते बघा, तिकडं टोककडा एक मोठा तुम्हाला। तर गाइस थोडं कॅमेराची क्लिअरिटी थोडी खराब आली असेल, तर गाइस आता थोडी म्हणजे कॅमेरा क्लिअरिटी म्हणजे थोडी बिघडली आपली। गाइस आता कोणत्या तरी एकदम वेगळ्या गावामध्ये आलेलो आहे आपण, आणि हे इथं असे गाइस कवर घेतलेला आहे आता, आणि चाललोय आपण फोन कवर घेतलेला आहे बघा, सार्थक गळ्यामध्ये त्याने अडकवलंय। हे गाइस इथं आता खेकडं दिसलं होतं आम्हाला इथं आतमध्ये, तो गेला पळून, आतमध्ये दिसलं होतं सगळीकडे, ते म्हणतात खेकडेच इथं। पटकन चाललंय आम्ही, कुठलं तरी गाव आहे गाइस, सगळीकडनं जंगल आणि मस्तपैकी वातावरण एकदा तुम्ही एक्सप्लोर करायची जागा, एकदम ओपी जागा। तर वहिनी आणि आम्ही चाललेलो आहे पटपट पुढं तिकडं पप्पांनी गाडी लावली। मस्तपैकी पाऊस चालू झाला आहे, आणि आमची ट्रिपला सुरुवात झालेली आहे तामिनी घाटातली। गाइस इतका पाऊस नाही तर मला वाटते आपण गाडीमधूनच जागा एक्सप्लोर करणार आहे। तसं नाही काय, आपण धबधब्यापाशी जाऊन करणार आहे, कारण आता आपण मोबाईलला कवर पण घेतलेलं आहे। आणि हे बघा पूर्ण पाऊस कसं जोरात येतोय गाइस, एकदम भारी वातावरण आहे गाइस, एकदा तुम्ही एक्सप्लोर करा गाइस। तुमच्यासाठी मी इतकं लांब आलेलो आहे गाइस, एक लाईक आणि सबस्क्राईब करायला काय जाते गाइस। सह्याद्री रांगेत आपल्या आलेलो आहे आपण, तर एकदा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय। चाललं मस्तपैकी, एकदम पाऊस एकदम पुढचं काही दिसत नाही। पाऊस बघू शकता पुढं एकदम गाइस, हे बघा मी गळ्यात अटकवलंय त्यामुळे काही दिसत नाही तुम्हाला। एकदम भारी गाइस, हे बघा सगळं वातावरण एकदम असलं भारी ना गाइस, एकदा तुम्ही नक्की या गाइस, एकदम भारी वातावरण आहे। पुढं दिसत थोडं काम आहे तेव्हा थांबलेलो आहे, नाहीतर पाऊसच जोरात पाऊस चालू आहे। आमच्या गाडीत डायरेक्ट पाऊस लागायला लागला, हे बघा
सगळं इथं दुख 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 सगळं झालेलं आहे. आणि तामिनी गाईज लय डेंजर आहे, कृपया लय डेंजर आहे. आई शपथ गाईज सगळेजण ते एकदम पावसाचा एक्सप्लोर करतात. आधी आधी वाटत होतं काही इथं काहीच नाही, पण आता आल्यावर इथं लय अवघड झाले, काय बघायला पण मिळत नाही. हे बघा तिथं तर आई शपथ इतका पाऊस आहे ना गाईज, ते बघा. वाव गाईज आता इथं आम्ही थांबलो होतो गाडी घेऊन, तर गाईज हे बघा पाणी बिणी एकदम बघा, तुम्ही बघू शकता हे पाणी बिणी एकदम. आणि हे या ठिकाणी एक्सप्लोर बघा ही जागा लय भारी गाईज एकदम. आणि तिथं कोणता तरी डॅम आहे गाईज, तुम्ही इथं आला असाल तर तिथं बघा तुम्ही, तिथं कोणता तरी डॅम आहे. तुम्ही हे करा, कमेंट करा कोणता डॅम आहे. तर गाईज थोडं पुढे गेल्यावर आणखी थांबणार तिथं दाखवतो. बाय. अशा जागेला आलो आता गाईज की तुम्ही गाईज कधी आला पण नसेल, अशा जागेवर आलो गाईज आता. गाईज हे बघा कसली जागा आहे गाईज, एक मिनटं. तर गाईज कसली जागा बघा, इथं वडा एकदम भारी, आणि इकडं मुशी डॅम एकदम भारी गाईज हे बघा. तिकडंच आपलं तामिनी घाट एकदम भारी गाईज. तुम्हाला काय सांगू आता इथं. तर गाईज इथं थोडंच पुढं धबधब्याच्या पुढं आम्ही कणीस घ्यायला आलतो. तर गाईज परत एकदा पाऊस चालू झाला. आपली वॅगनर इथं मम्मी पप्पा आतमध्ये, सार्थक आतमध्ये, आणि इथं म्हणजे कणीस घ्यायला आलतो आपण बाहेर गेलं. गाईज परत एकदा पाऊस चालू झाला, परत ते म्हणतात की परत तिथं धबधब्याला पाणी येतं असं. ठिकाण बघू शकतो गाईज, लय भारी जागा गाईज, लय भारी, मला तर लय आवडली गाईज जागा. सह्याद्री पर्वत रांगेत पाऊस बघू शकता गाईज. या ठिकाणी गाईज आपले महाराज काय करत असतील ते बघा गाईज तुम्ही. आम्ही मकाचा कणीस खायला आलतो. गाईज जे आपल्याला रस्ता जो रस्ता आहे तो आत्ता गाईज त्या काळात पायवाट होती. तर गाईज एक धबधबा तिथं आपण थांबलेले, तिथली जागा तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. तर गाईज धबधब्याच्या म्हणजे पाण्याच्या आतमध्ये तुम्हाला मोबाईल घेऊन जातो, ते बघा सगळे सीन तुम्ही. तर गाईज कपडे काढून आता आम्ही पोहायला चाललोय. आणि धबधबा गाईज धबधब्यापाशी आलोय, अख्खा तामिनी घाट आहे सगळा. आणि मम्मी आणि पप्पा आणि तिकडे सारथं घ्या चाललोय आता आम्ही, फुल कपडे बिपडे काढून चाललोय आता भिजायला. एकदम भारी गाईज. तुम्हाला गाईज वॉटरफॉलचे स्लो मोशन दाखवतो, असला भारी वॉटरफॉल आहे ना माझ्या महाग गाईज. डायरेक्ट आकडे हे बघा सगळे पांढरे दिसते तेवढे दुःख गाईज. इथं आलो आणि आमचं पोपटच झालं गाईज. इथं पाऊसच लागला आम्हाला सगळीकडे. हे बघा तिथं धरण आहे आणि इथं पाऊस गाईज. मी तर अख्खा वल्ला झालोय, लय बेकार परिस्थिती चालू आहे आमची इथं. सगळीकडे पाऊसच पाऊस आहे, इकडं पाऊसच पाऊस आहे बघा. काय करून काही नाही असं वाटायला लागले गाईज. इथून जावं का घरी गेलं तर गाईज परत ही जागा कधी एक्सप्लोर करायला मिळणार नाही. या धरणाचं पाणी हळूहळू वाढत चाललंय. तर काय ते एकदम जोरात पाऊस चालू आहे गाईज. इथं आलेलो आहे मी जोरात धबधबा गाईज. पाणी कमी झालंय गाईज, पटपट चल पुढे चल. तर काय तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. तर काय एकदम डेंजर, हो काय डेंजर आहे ते. एक मिनिट काय तुम्हाला एक स्लो मोशन दाखवतो. अशा प्रकारे काय आपला तामिनी घाटातला ब्लॉग संपलाय. तर काही लवकर जास्तीत जास्त काही त्या जागा एक्सप्लोर करायचं असेल तर ऑगस्टला यायचं काही ऑगस्टला. आणि एकदम भारी वातावरण आहे काही. पाऊस पडत एकदम काही दरी बिरी एकदम असलं भारी वाटतंय ना. तर काय आपलं मला असं वाटतंय ब्लॉग एंड करू. अँड
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लास्टला छत्रपती शिवाजी महाराज बोलायचे विसरू नका.